हॅलो, नमस्कार मंडळी. बॅक टू माय चॅनल. तर मी श्वेता सातवी या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज तुम्हाला समजलंच असेल थंबनेलवरून की मी आज कोणती रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला. तर इथे सगळ्यात आधी मी बांगडे मस्त असे धुवून वॉश करून मस्त घेतलेले आहेत साफ करून. तर इथे सगळे मी साहित्य घेतलेले आहेत. मस्त मिरची ठेचून लसूण ठेचून घेतलेली आहे आणि चिंचेचं कोळ घेतलं आहे, पाण्यात भिजत ठेवले तिला. एकीकडे लसूण वगैरे सोडून घेतलेली आहे आणि टॅमॅटोज वगैरे कोथिंबीर सगळी घेतले चिरून. तर सगळ्यात आधी मी इथे कढई ठेवली. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात मिरची आणि लसूणचा ठेचा टाकला आहे. भन्नाट असा वास सुटलेला आहे. मस्त लसूणचा तडका दिला आहे. मला तर फार आवडतो तो लसणाचा वास. त्याच्यानंतर इथे मस्त पिकलेला एक टॅमॅटो टाकलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. तर ते थोडं शिजून दिल्यानंतरला मी त्याच्यात काही मसाले ॲड करणार आहे. टॅमॅटो वगैरे शिजल्यानंतर लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर आणि हळद. आणि तर इथे तेल सुटेपर्यंत मसाला मस्त भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडं मी पाणी ॲड केलं आहे. इथे मी सांगते की आम्हाला म्हणजे माझ्या हस्बंडला वाटणाची भाजी नाही आवडत, त्याच्यामुळे मी इथे वाटण स्किप केलेलं आहे. नाहीतर कमेंट्स येऊन जातील का याच्यामध्ये हिने वाटण टाकलं नाही. तर असं नाही, वाटणाची पण भाजी केली जाते, पण यांना आवडत नाही वाटण टाकलेलं, त्याच्यामुळे मी साधं असं आपलं बनवते. तर त्याच्यामध्ये मी नंतरला चिंचेचं पाणी टाकलं ना का ती भाजी घट्ट होऊन जाणार. तर इथे मी काही पीस टाकलेले आहेत. तर ते शिजून देण्यासाठी मी दुसऱ्या चुलीवरती ठेवून जाणार गॅसवरती. तर आता एकीकडे मी आता ठेवून देते भाजी शिजण्यासाठी. तर आता मी एकीकडे दुसरे पीस ठेवले होते जे फ्राय करण्यासाठी. तर ते कोटिंग वगैरे करून ठेवते आधी, म्हणजे मसाला मीठ मसाला वगैरे सगळं लावून त्याच्यानंतरला 5 मिनटं ठेवून जाणार. तर बघताय तुम्ही याच्यात पण तेच सेम प्रोसेस, म्हणजे गरम मिरची पावडर मसाला, परत हळद, काश्मीरी मिरची पावडर. तर आणि याच्यामध्ये थोडंसं चिंचेचं कोळ टाकणार आहे, जेणेकरून मस्त असा खट्टामट्टा लागला पाहिजे मच्छी, म्हणजे ते उग्र वास येणार नाही मच्छीला. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकणं हे जरुरी आहे. तर इथे सगळं मी मॅरिनेट करून ठेवते आणि मग इथे तेल टाकते. तेलामध्ये तेल तापल्यानंतरला मिरची आणि अद्रकची ते सगळं वाटून वगैरे टाकते. त्याच्यानंतर जे मॅरिनेट केलेलं असतं ते त्याच्यामध्ये सोडून देणार एक एक पीस. मस्त असं खरपूस होईपर्यंत मी त्या मच्छीला भाजून घेणार. तर ही रेसिपी तुम्ही पण करून बघा, नक्कीच आवडेल. काही नाही, साधे आणि सिंपल. ज्याला वाटण नको हवं असेल भाजीमध्ये त्याने ही रेसिपी नक्की करू शकता. तर आता इथे तुम्ही बघताय मच्छी एक साईडने फ्राय करून झालेली आहे. तर त्याला मी आता पलटी मारते, नाही तर सगळं करपून जाईल. त्याच्यामुळे आपल्याला एक साईड झाल्यानंतर ती पलटी करून घ्यायची आणि तीसुद्धा भाजून झाल्यानंतरला मग आणि हो, गॅस फ्लेम स्लो ठेवायची एकदम. त्याच्यामुळे मच्छी थोडी चांगली शिजेल. तर आता इथे दुसरीकडे मी भाजी शिजण्यासाठी ठेवली होती. तर त्याच्यात मी मीठ टाकायचं राहून गेलं होतं. तर आता इथे मी मीठ ॲड केलेलं आहे. तर आता इथे बघताय दोन्ही साईडने मस्त अशी खरपूस भाजून घेतलेली आहे मच्छी. तर इथे आपली मच्छी खाण्यासाठी रेडी झालेली आहे, बघताय तुम्ही. मस्त असं कोथिंबीर टाकून मच्छी आपली रेडी झालेली आहे. तुम्ही कोणत्या प्रकारे करता मच्छी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हां, ते कोटिंग मला पण माहिती आहे. जे रवा आणि तांदळाचं पीठ असतो ते मिक्स करून त्याच्यावरती फ्राय केलं जातं, हे मलासुद्धा माहिती आहे. पण ह्यांना तशी आवडत नाही, त्याच्यामुळे मी ते सगळं नाही करत. तर आमच्या कोकणामध्ये तर तसंच केलं जातं, मस्त अशी कोटिंग. आणि इथे सगळं आपलं जेवण रेडी आहे. तर जेवण झाल्यानंतरला इथे बघताय तुम्ही मस्त सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलं. किचनचा ओटा वगैरे धुवून काढलं. माझी ही पहिल्यापासूनचीच सवय आहे सगळं किचन वगैरे क्लीन करून ठेवायची. तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. आणि हो, उद्या आहे शनिवार.
तर इथे आपल्याला संध्याकाळी जायचं आहे हळदीला, गावातच आहे लगीन, तर हळदीला जायचं आहे. तर चला मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.